समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूल चत्वार वाचा, नमो पंथ अनंत या राघवाचा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम उपासनेला दुर्चाल भावे, ओ देव संतास सदा नमावे. सत्कर्मयोगे वयवाल भावे, सर्वामुखी मंगल बोध भावे. श्रीराम सकासारिते पूर्ण वैराग्य जाचे, अशेष्टा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ. आता आपण जप करणार आहोत. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम. प्रथम आपण विष्णू स्मरण करूया आणि मग विषयाला प्रारंभ करूया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. रामकृष्ण हरी. कालपासून आपण रामकृष्ण नीती, रामकृष्ण चरित्र याचा आढावा घेतोय. काल आपण अगदी खरं तर थोडक्यामध्येच सगळ्या विषयांना आपण स्पर्श करत चाललोय. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या बालपणापासूनचा प्रवास अगदी थोडक्यात आपण काल बघितला. कोणाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता हा मानवी स्वभाव आहे.
आणि इथे तर आपण श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना जाणून घेतोय. आणि हे जाणून घेताना त्यांच्या विचारातले उदात्त भाव, त्यांच्या विचारांची व्यापकता, प्रसंगानुरूप त्यांनी जे निर्णय घेतले आणि त्यामागे त्यांचा असलेला विचार, हे सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. त्रेतायुगातला श्रीराम आणि द्वापार युगातला श्रीकृष्ण, एक रघुवंशी आहे तर एक यादव कुळातला आहे. रामायणाचा नायक राम हा मर्यादा, संयम, शौर्य, निर्भयता याचा आदर्श आपल्या समोर ठेवतो. तर महाभारतामध्ये जीवनाचं तत्वज्ञान आलंय, श्रीकृष्णाच्या लीला आल्यात, त्याचं राजकारण, याशिवाय हव्यासापोटी जो सर्वनाश झालेला आहे तो आपल्याला महाभारतामध्ये पाहायला मिळतो. या ग्रंथातनं विवेक बुद्धी जागी ठेवून नेमकं काय घ्यायचं हे लक्षात आलं तर आपल्या घरातलं रामायण आणि महाभारत नक्की वाचू शकतं. असो, काल आपण बालपणचा प्रवास बघितला आणि त्याचबरोबर यौवनामध्ये त्यांनी जो पराक्रम केला तो आपण बघतो. श्रीरामांनी त्राटिकेचा वध केला, कृष्णाने कंसाचा वध केला. या सगळ्या पराक्रमांमधनं त्यांचा अद्भुत असा पराक्रम आपल्याला बघायला मिळतो या प्रसंगातनं. आता कुटील आणि निर्दयी जो कंस आहे त्याचा संहार झाल्यानंतर स्वपराक्रमाने जे कृष्णाने राज्य जिंकलंय ते त्यांनी उग्रसेनाला दिलं. आणि रामानी जसं रावण वधानंतर लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं. आता श्रीकृष्णाचा हा जो निस्वार्थी श्रीकृष्णाची ही जी धारणा आहे त्याचं गोकुळात आणि मथुरेत अतिशय मनापासून स्वागत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. राजसिंहासन त्यांनी दिलं तरी सुद्धा लोकांच्या हृदय सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण विराजमान झालेले दिसतात. आता कंस जो आहे तो जरासंधाचा जावई आहे आणि ह्या कंसाच्या मृत्यूनंतर अस्ती आणि प्राप्ती ह्या दोघी ज्या जरासंधाच्या कन्या आहेत त्या विधवा झाल्यात. आता त्या माहेरी येऊन राहिल्यात, पण त्या दोघींचं दुःख पाहून जरासंध अतिशय चिडलेला आहे, तो पेटूनच उठलाय आणि त्यांनी अगणित सैन्य घेऊन, मुद्दाम हा शब्द वापरलाय, इतकी मोठी सेना त्यांनी घेतलीये आणि ती घेऊन मथुरेवर स्वारी केलीये. आलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी कृष्णाने यादवांसह युद्ध केले. अर्थातच जरासंधाचा पराभव झाला यामध्ये, पण तो स्वस्थ बसायला काही तयार नाही. त्यांनी पुन्हा जमवाजमव केली आणि युद्ध केलं. असं त्यांनी एकदा नाही, दोनदा नाही, 17 वेळा युद्ध केले. या जरासंधाचे हंस आणि डिंभक असे 2 विख्यात सेनापती होते आणि या त्यांच्याबरोबर जे युद्ध झालं त्या युद्धात कुटील नीतीचा वापर श्रीकृष्णाने केलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे या युद्धामध्ये हंस आणि डिंभक अतिशय पराक्रमी आहेत आणि दोघंही एकमेकांचे घट्ट मित्र आहेत. एकमेकांवर त्यांचं अतिशय प्रेम होतं. पण रणक्षेत्रामध्ये आता हे युद्ध चालू असताना दोघांना आवरणं कठीण झालेलं आहे आणि अशा वेळेला कृष्णाने ही कूटनीती वापरली आहे. रणक्षेत्रामध्ये तुझा मित्र हंस मेला असं डिंभकाच्या कानावर घालण्याची श्रीकृष्णाने व्यवस्था केली. आता इथे घडलंय काय, खरं तर बलरामानी हंस नावाच्या एका राजाला मारलंय. पण या दुःखद वार्तेचा डिंभक सेनापतींनी जेव्हा ही वार्ता ऐकली तेव्हा त्याच्यावर इतका परिणाम झाला की त्यांनी यमुना नदीत उडी घेतली. आता डिंभकाचा मृत्यू झालाय ही वार्ता हंसाच्या कानावर घालायची व्यवस्था श्रीकृष्णाने केली आहे. त्यांनी ती वार्ता ऐकल्यानंतर त्यांनी सुद्धा आपली जीवनयात्रा संपवलेली दिसते. पण हीच नीती आपल्याला महाभारतीय युद्धात सुद्धा आढळते नाही का? नरोवा कुंजरोवा अशा पद्धतीने या प्रसंगामध्ये आपल्याला दिसते. आता जर आपण सांगितलं की हंस आणि डिंभक हे खरं म्हणजे जरासंधाच्या सैन्याचं 2 आधारस्तंभ होते आणि एकदा ते आधारस्तंभ जेव्हा मरण पावले, एकमेकांच्या वरच्या प्रेमामुळे मरण पावले असं म्हणूया, पण त्यामध्ये सैन्याचा सगळा धीरच संपून गेला आणि हे युद्ध जरासंध हारला आणि हे हारलेलं युद्ध बघितल्यानंतर तो तिथे परत गेलेला आहे आणि आता मात्र युद्ध करून
सारखं, कारण जरासंध सतत त्यांच्यावर युद्ध पुकारत होता, युद्ध करत होता. तर त्यामुळे हे सतत युद्ध करून यादवांना सुद्धा नकोसं झालेलं होतं. युद्धामध्ये हानी होते, अपव्यय होतो, नागरी जीवन उद्ध्वस्त होतं. असं हे सगळं बघितल्यानंतर तरी सुद्धा जरासंधाने 18व्यांदा युद्ध पुकारलं. परत गेला, पण पुन्हा तयारी केली आणि पुन्हा तो आलेला आहे. त्यामुळे आता मात्र काय करायचं असं श्रीकृष्णाला प्रश्न पडला. आणि कुठेतरी हे सगळं जीवन जे उद्ध्वस्त होत आहे ते थांबवायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी मथुरेतल्या लोकांना सांगितलं की मी आणि बलराम आता इथनच निघून जातो, म्हणजे आम्हाला शोधायला जरासंध आमच्या मागे येईल आणि या युद्ध संकटातनं तुमची सुटका होईल. आता मथुरेतल्या लोकांना असं सांगून ते दोघं तिथनं बाहेर पडले. पण जरासंध तरी काय कमी होता का? त्यांनी सुद्धा दुसरं कारस्थान रचलं. कालयवन या आपल्या मित्राला कृष्णाला मारण्यासाठी मथुरेला पाठवलं आणि स्वतः मात्र मागून असा शत्रूवरती हल्ला करायचा असं त्यांनी ठरवलं. अर्थात श्रीकृष्णाने जरासंध आणि कालयवन या दोघांशी युद्ध जवळजवळ टाळलंच, कारण त्याला ते करायचंच नव्हतं. अर्थात ते मथुरेचं हित लक्षात घेऊन आणि त्यात असलेल्या प्रजाजनांचा हाल होऊ नये, त्यांना जे सगळं जीवन उद्ध्वस्त होत आहे तसं त्यांचं होऊ नये, ही सगळी त्याच्या मागची कल्पना होती. आणि त्यांच्या प्रेमापायी त्यांनी खरं म्हणजे स्वतःला युद्धातून पळून जाणारं असं म्हटलेलं आहे. कारण त्यावेळेला युद्धातून श्रीकृष्ण पळून गेलेले. म्हणजे ज्यांनी खरं अर्जुनाला सांगितलं होतं की नाही युद्ध तुला करायलाच पाहिजे, पण तेच श्रीकृष्ण त्यावेळेला मात्र पळून गेलेले आपल्याला दिसतात. आणि या सगळ्या पळण्यामुळे त्यांना रणछोडदास असं नाव पडलं. अर्थात रणछोडदास हे नाव श्रीकृष्णाने अगदी अभिमानाने मिरवलंय बरं का. युद्धात माघार घेणं हे खरं म्हणजे कोणत्याही योद्ध्याला कमीपणा आणणार आहे. पण कृष्णाने युद्धात माघार तर घेतली, पण यश मिळवण्याची युक्ती सुद्धा त्याच्याबरोबर साध्य केलेली आहे त्यांनी. त्यामुळे ही त्याची ही युद्धनीती जी आहे ना ती वाखाणण्याजोगी आहे. खरंच आता आहे. श्रीराम पण नीतीने वागणार आहेत. म्हणजे हो, वाली आणि सुग्रीव यांचं जे युद्धाच्या वेळेचा जो प्रसंग आहे त्यावेळेला त्यांनी पण सौम्य कुटील नीतीचा वापर केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे वालीची जी कथा सांगितली जाते की वाली मायावी राक्षसाशी लढताना एका गुहेमध्ये गेला आणि त्यावेळेला म्हणजे मोठी कथा आहे, आपण अतिशय थोडक्यात बघू. त्यावेळेला त्या गुहेच्या बाहेर सुग्रीव थांबला होता आणि बराच काळ लोटला तरी वाली परत बाहेर आला नाही. पण गुहेतून काही दिवसानंतर रक्ताचे पाठच्या पाठ व्हायला लागले. तेव्हा सुग्रीवाला असं वाटलं की आता वाली मेला. आता हे जे राज्य आहे ते राजाविना राहू नये यासाठी सगळ्यांनी काय केलं, सुग्रीवाला राज्याभिषेक केला. पण कालांतराने हा बलाढ्य असा जो वाली आहे तो पुन्हा आला, परत आला आणि देशद्रोही म्हणून सुग्रीवाला त्यांनी हाकलून दिलं. आता त्याच सुमाराला भगवती सीतेच्या शोधामध्ये राम आणि लक्ष्मण वनवासामध्ये आलेत. हनुमंत गेलेत आणि त्यांची माहिती त्यांनी काढली आहे. वालीशी लढण्यासाठी सुग्रीवाला कोणाची तरी मदत हवीच होती आणि रामाची मदत यासाठी योग्य आहे हे हनुमंताने हेरलं होतं. आणि भगवती सीतेच्या शोधासाठी रामाला सुग्रीवाची मदत हवी होती. आता या ठिकाणी राम आणि सुग्रीव यांनी एकमेकांना मदत करायची असं ठरवलं. श्रीरामाच्या सांगण्यावरनं सुग्रीवाने काय केलं, आता किष्किंधा नगरीत जाऊन वालीला आव्हान दिलं. दोघांचं मल्लयुद्ध झालं आणि या वेळेला सुग्रीव घायाळ झाला. युद्धाच्या सुरुवातीला खरं तर श्रीरामांनी त्याला सांगितलं होतं की मी तुझ्या पाठीशी आहे, पण या वेळेला श्रीरामांनी त्याला काहीच मदत केली नाही. आणि मग या सुग्रीव त्यांच्याकडे आलेला आहे की ठरल्याप्रमाणे तू मला मदत का केली नाहीस हे विचारायला सुग्रीव आला. तेव्हा रामाने सांगितलं, अरे बाबा तुम्ही दोघे इतके सारखे दिसता ना की माझ्या लक्षात येईना वाली कोणता आणि सुग्रीव कोणता. याच्यासाठी काहीतरी खूण पाहिजे. आणि म्हणून त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की ही गजपुष्पीची जी वेली आहे ती त्याच्या गळ्यात माळ म्हणून घातली गेली. आता सुग्रीव पुन्हा गेला नगरामध्ये आणि त्यांनी गर्जना करून वालीला पुन्हा आव्हान दिलं. आता वालीची जी पत्नी आहे ती अतिशय हुशार आहे.
तिने वालीला सावध केलं की हा पुन्हा येऊन तुला आव्हान देतोय, याचा अर्थ याला कुणाची तरी मदत मिळतीये, तर तू युद्धाला जाऊ नकोस. पण क्रोधाच्या भरात वालीने तिचा सल्ला ऐकला नाही. आणि श्रीराम हे धर्माने वागणार आहेत. बघा, प्रत्येकाच्या मनामध्ये रामाची प्रतिमा काय आहे. श्रीराम हे धर्माने वागणारे आहेत, ते मला इजा का करतील, हे वालीला असं वाटत होतं. आणि अर्थातच वाली आणि सुग्रीव या दोघांमध्ये भयंकर युद्ध झालं. आणि जेव्हा सुग्रीव असं दिसायला लागलं की सुग्रीव कमी पडतोय, तेव्हा श्रीरामाने एक तेजस्वी बाण सोडला आणि तो बाण वालीच्या वक्षस्थळी लागलाय. वाली खाली कोसळलाय. पण मरता मरता वालीने श्रीरामाला दोष दिलाय. आता हे धर्मयुद्ध होतं का, अधर्मयुद्ध होतं का, अनेक शंका निर्माण करणारे जे आहेत त्यांनी श्रीरामांनी जे उत्तर दिलं, जे विस्ताराने उत्तर दिले त्याच्यावरती, ते मुळातनं पाहण्यासारखं आहे. त्यातला थोडासा भाग आपण बघूया. श्रीराम म्हणाले की पृथ्वी इक्ष्वाकू कुलाची आहे. भरत आत्ता या वेळेला पृथ्वीचं पालन करतोय आणि त्यांनी राजाचा धर्म सांगितलाय. आणि जो धर्म सांगितलाय त्या धर्मापासून भ्रष्ट झालेल्यांना दंड देणं हे रामाचं कर्तव्य आहे. मुळातच तू चंचल आहेस, वनात राहणार आहेस, त्यामुळे तू स्थिर बुद्धीने विचार करू शकत नाही. याशिवाय तू धाकट्या भावाच्या पत्नीला कपटाने आपल्या अंतःपुरात ठेवलेस. सुग्रीवाची पत्नी रुमा तुला सुनेप्रमाणे असायला हवी, पण या पापाबद्दल धर्माने मृत्यूदंड सांगितलाय. शिवाय मी सुग्रीवाला त्याचं राज्य आणि पत्नी परत मिळवून देईन असं वचन दिले. प्रतिज्ञा पालन हा माझा धर्म आहे. मी धर्मानुकूल वर्तन केलेलं आहे. पापीला दंड दिला नाही तर राजाला पाप लागतं. श्रीरामांचं हे म्हणणं वालीला, आपल्याला पटो न पटो, पण वालीला पटलेलं आहे. त्याचा रामावर आता कोणताही रोष नाही. आता हा जर प्रसंग बघितला तर वालीला पराभूत करण्यासाठी पहिल्यांदा अपयश आलं, पण दोघांमधला फरक ओळखण्यासाठी सुग्रीवाच्या गळ्यात गजपुष्पीची माला घालणं आणि झाडाच्या मागे लपून वालीवर बाण सोडणं, हा सगळा भाग गनिमी गाव्यासारखा वाटतो. मर्यादा पुरुषोत्तम रामाने धर्म आणि शास्त्राला अनुसरून सत्यवचनांनी वर्तन केले, पण श्रीकृष्णाने प्रजाहित लक्षात घेऊन अर्धसत्याचा आधार घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. युद्धप्रसंगी या दोघांनी वापरलेली रणनीती जर आपण बघितली तर त्यांचा पराक्रम सुद्धा आपल्या लक्षात येतो आणि रणनीती पण लक्षात येते. पण प्रत्येक पुरुषाच्या मागे, म्हणजे पराक्रमी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हटलं जातं. आणि ह्या पराक्रमाबरोबरच या आध्यात्मिक वृत्ती असणाऱ्या विभूतींचे विवाह कसे झाले, कारण प्रत्येकाच्या पाठी स्त्री असतं असं आपल्याला वाक्य परिचित आहे ना. त्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता निश्चितच आपल्याला आहे. त्यांचं वैवाहिक जीवन कसं होतं किंवा त्यांच्या पत्नीबद्दल त्यांचे प्रेमभाव कसे होते वगैरे या पद्धतीने. तर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विवाहामध्ये आणि वैवाहिक जीवनामध्ये फरक नक्कीच आहे. आता पहिली गोष्ट बघितली तर विवाह करताना त्यावेळच्या समाज रचनेप्रमाणे, म्हणजे त्यावेळेला जे राजांची परंपरा वगैरे होती त्याप्रमाणे, त्यावेळच्या समाज रचनेप्रमाणे, तसंच राजनैतिक संबंध जुळवण्याच्या दृष्टिकोनातून राजे लोक एकापेक्षा अनेक विवाह करत असत. वेगवेगळ्या 2-3 राण्या असायच्या. आता दशरथ राजाला सुद्धा 3 राण्या होत्याच की. पण मर्यादा पुरुषोत्तम रामाने त्यांचं एक विशेष असं की त्यांनी एकपत्नी व्रत धारण केलं होतं. मानवी जीवनामध्ये कुटुंब व्यवस्था जर टिकायची असेल तर एकपत्नी व्रत धारण करणं जास्त योग्य आहे असं त्याला वाटत असे. पण श्रीकृष्णाचं बघितलं तर त्याला 8 भार्या होत्या. त्यातही राजनीती होती बरं का. विवाह करताना सुद्धा 8 पत्नींचा विचार केला तर रुक्मिणी क्षत्रिय होती, सत्यभामा वैश्य होती, जांबुवंती आदिवासी होती. त्यामुळे या सर्व समाजाशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातनं हे लग्न केली गेली. म्हणजे ही पण एक राजनीती होती. आणखीन एक गोष्ट, भगवान श्रीराम आणि भगवती सीता यांचं स्वयंवर झालं. सीतेच्या लग्नाला एक पण लावलेला होता की जो कोणी शिवधनुष्याचा भंग करेल त्याच्याशी सीता लग्न करेल किंवा सीता त्याला वरेल, अशा पद्धतीने.
पण श्रीकृष्णाच्या बाबतीत जर बघितलं या उलट, तर रुक्मिणीबरोबर त्याचा प्रेमविवाह झाला. दोघांच्या पत्नीमध्ये साम्य आहे बरं का, पण की सीता आणि रुक्मिणी या दोघी लक्ष्मीच्या अवतार मानल्या गेलेल्या आहेत. देवी सीता रावणाच्या बंदिवासात ज्या वेळेला होती त्यावेळेला श्रीरामाला निश्चित तिचा विरह सहन करावा लागला. पण श्रीकृष्णाचं बघितलं तर श्रीकृष्ण नेहमी पत्न्या ज्या त्याच्या 8 भार्या होत्या त्यांच्या सहवासामध्येच राहत होता. त्याला राधेचा विरह सहन करावा लागला. म्हणजे कोणाचा ना कोणाचा तरी विरह सहन करावा मात्र दोघांनाही लागलेला आहे. भगवंताला म्हणजे श्रीरामाला आपण बघितलं तर सीतेचा विरह सहन करावा लागला. पण याला एवढ्या पत्नी असल्या तरी राधेचा जो विरह आहे तो सहन करावा लागला. श्रीरामांनी सीतेवरती प्रेम केलं, तिच्याशी विवाह पण केला, पण कृष्णाने प्रेम राधेवरती केलं आणि विवाह मात्र रुक्मिणी, सत्यभामा, कालिंदी वगैरे केला, नाही का. अजून एक म्हणजे रामाला गृहस्थ जीवन फारसं जगता आलेलं नाही. त्याला त्याचा बराचसा काळ वनात गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. पण कृष्णाला कौटुंबिक आणि गृहस्थ जीवन जगता आलं. श्रीरामाचं नाव त्याच्या पत्नीशी म्हणजे सीतेशी जोडलं गेलंय, पण श्रीकृष्णाचं नाव मात्र त्याच्या प्रियसीशी जोडलं गेलंय, राधेशी जोडलं गेलंय. श्रीरामांची पत्नी त्याच्या मृत्यूपूर्व त्याला सोडून गेली, तर श्रीकृष्णाच्या ज्या पत्नी आहेत त्या त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या परिस्थितीत जग सोडून गेल्या. म्हणजे आकी वाटकर यांचं जे भागवत भक्ती कथा सागर हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की कोणी तपस्या करण्याकरता वनात निघून गेल्या, तर कोणी कृष्णाबरोबर सती पण गेल्या. पण अशा तऱ्हेने त्याच्या या वैवाहिक जीवनात सुद्धा वेगळे पण आपल्याला पाहायला मिळतं. आता विवाहाचा विचार केला तर तुम्ही आता म्हटलात तसं की राम आणि जानकी यांचं स्वयंवर झालं. म्हणजे प्राचीन काळी स्वयंवर रचून विवाह करण्याची पद्धत होती. आणि जनक राजांनी आपल्या जानकीचं जे स्वयंवर रचलं होतं त्यामध्ये त्यांच्याकडे एक जे प्राचीन शिवधनुष्य होतं, त्या शिवधनुष्याला जो कोणी प्रत्यंच्या जोडेल त्यालाच माझी मुलगी वरमाला घालेल, हा स्वयंवराचा त्यांनी पण लावलेला होता. आता त्या प्रथेनुसार जानकीच्या स्वयंवरात अनेक राजे महाराजे यांनी हजेरी लावली होती. दशरथ पुत्र श्रीराम जो आहे त्याला खरं तर या स्वयंवराचं निमंत्रण नव्हतं, पण त्यांचे जे गुरु आहेत विश्वामित्र ते त्याला या ठिकाणी घेऊन आलेत आणि त्यांच्याच आज्ञेने त्यांनी शिवधनुष्याला प्रत्यंच्या जोडून त्या शिवधनुष्याचा त्यांनी भंग केला आणि जानकीचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. श्रीरामांनी एकपत्नीवरच स्वीकारलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या चरित्रात केवळ भगवती सीतेचाच त्यांची पत्नी म्हणून उल्लेख आलेला आपल्याला पाहायला मिळतो. माधवी, तू आत्ता सांगितलंस तसं की स्वयंवराच्या ठिकाणी विश्वामित्र त्याला घेऊन गेलेले. म्हणजे श्रीराम स्वतः गेलेला नाही आहे, पण विश्वामित्रांच्या आज्ञेनेच त्यांनी शिवधनुर्भंग पण केलेला आहे. त्यामुळे तो पण जो लावला होता आणि त्यावेळेला मग आपोआपच सीतेने त्यांना वरमाला घालण्याचा प्रयत्न केला किंवा त्यावेळेला तो पण जिंकल्यामुळे श्रीराम आता आपले पती होणार या आनंदामध्ये ती होती वगैरे. पण जेव्हा प्रत्यक्ष लग्न करण्याची वेळ आली त्यावेळेला श्रीरामाने स्पष्टपणे सांगितलं की माता पित्यांना सांगितल्याशिवाय त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मी हे लग्न करणार नाही. लग्नासाठी त्यांची अनुमती हवी. म्हणजे किती आदर आपल्या आईवडिलांविषयी होता की विश्वामित्रांनी सांगितलं म्हणून मी शिवधनुर्भंग केलं, पण लग्न जर करायचं असेल तर मात्र मला आईवडिलांची संमती घ्यायलाच पाहिजे. आता ह्याच्याबद्दल खरं म्हणजे मागे आपण दोघींनी जेव्हा बोललो होतो भावार्थ रामायण आणि वाल्मिकी रामायण अशी जी तुलनात्मक आपण ही संवादात्मकच कार्यक्रम केला होता, त्यावेळेला आपण भावार्थ रामायणात काय म्हटलं आहे आणि वाल्मिकी रामायणात काय म्हटलं आहे हे सगळं बघितलं होतं. पण आत्ता थोडीशी गंमत म्हणून तुलसीदास मला आठवले आणि तुलसीदासांनी हा प्रसंग अगदी रंजकतेने इथे सांगितलेला आहे. म्हणजे विश्वामित्रांच्या मुखातनं ते रामाला सांगतायत असंच आहे. म्हणजे विश्वामित्र रामाला सांगतायत असं त्यांनी तो प्रसंग निर्माण केलेला आहे की तो जेव्हा म्हणतो की आईवडील आल्याशिवाय मी नाही लग्न करणार किंवा त्यांची अनुमती असल्याशिवाय मी नाही लग्न करणार, तेव्हा ते विश्वामित्र त्याला म्हणतात अरे ठीक आहे, तू आता असं कर, आत्ता एक लग्न कर, कारण पण तू जिंकलेला आहेस,
त्यामुळे इथे आत्ता एक तू लग्न कर आणि दुसरं लग्न मात्या पित्यांच्या आज्ञेने त्यांच्या मनाप्रमाणे कर. आता तशी 2-3 राण्या करण्याची पद्धत तुमच्यामध्ये आहेच की, दशरथाच्या होत्यास ना, त्यामुळे तुमच्यामध्ये तशी पद्धत आहेच. श्रीरामानी हे सगळं ऐकलं, पण विश्वामित्रांना वंदनही केलं, पण निर्णय नाही दिला. म्हणजे किती समयसूचकता त्यांच्यामध्ये होती. नाही पण म्हटलं नाही आणि होही म्हटलं नाही. नमस्कार करून ते आपल्या विश्राम करण्याकरता रात्री आपल्या आपल्या महालामध्ये गेले, जिथे त्यांची सोय केलेली होती. आणि ते विश्राम करण्यापूर्वी आपल्या बहिश्चर प्राण ज्याला म्हटलं जातं त्या लक्ष्मणाला, म्हणजे बंधू लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं की मी काही अशा 2-3 राण्या वगैरे करणार नाही हं. कारण कौटुंबिक विचार करता एक राणी आली की तिला खूप आनंद होतो की आता मी ह्या घराची राणी झाले. मग ती प्रपंचातली असो नाही तर राजघराण्यातली असो, तिला आनंद होतो. पण जेव्हा दुसरी राणी आणली जाते तेव्हा पहिलीला कुठेतरी तर वाईट वाटतच असेल ना, की आता माझं पतिसुख कुठेतरी विभाजित केलं गेलं असं तिला वाटतं. बरं, तिसरी राणी आणली तर आधीच्या दोघींना वाईट वाटतं. त्या बोलून नाही दाखवत, त्या काळात 2-3 राण्या केल्या जायच्या, त्या बोलून नाही दाखवत, पण त्यांनाही कुठेतरी वाईट वाटतच असेल ना. ते कौटुंबिक स्वास्थ्य जे आहे त्या दृष्टिकोनातनं मला हे असं आवडत नाही, मला अशा 2-3 राण्या करणं पटणार पण नाही, ते योग्यही वाटत नाही असं त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं. आणि आजपासून मी एकपत्नी व्रत धारण करतो असा त्यांनी निश्चय केला. श्रीराम एकपत्नी, एकबाणी, एकवचनी असेच होते. जनक राजांनी दशरथाला म्हणजे मग नंतर आमंत्रित केलं की बाबा आता लग्न ह्या पण जिंकलेलं आहे तेव्हा तुम्ही या, असं जेव्हा आमंत्रित केलं तेव्हा सगळ्या राण्यांच्या सहल सगळ्या लवाजमयासह दशरथ मिथिलेला आला. आणि मग देवी सीतेचा पुरुषोत्तम श्रीरामाशी विवाह झाला. अतिशय अप्रतिम असं या दोघांचं नातं आहे, जणू काही माया ब्रह्माचंच म्हणूया ते मिलन आहे, किंवा शिवशक्तीचं मिलन म्हणूया, तसंही म्हणायला हरकत नाही, नाही का? अगदी तुम्हाला काय बरोबर. वाटतं? संध्याताई, तुम्ही आता जो राम आणि कृष्ण यांचा संवाद त्याचं वर्णन केलं, त्याच्यावरनं श्रीरामाची विचार करण्याची पद्धत आपल्या लक्षात येते. स्त्रियांच्या बाबतीतला त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो पण आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. आणि त्याच भावनेतनं त्यांनी एकपत्नी व्रत स्वीकारलं होतं. पण इकडे कृष्णाचं बघा, त्यांनी मात्र 16 सहस्त्र पत्नी केल्या होत्या. एक योद्धा म्हणून श्रीकृष्णाची जशी ओळख आहे ना, तसाच तो तत्वव्यक्त आहे, प्रेमळ सखा आहे, प्रियकर पण आहे. या श्रीकृष्णाने राधा, गोपी सगळ्यांना वेड लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अनेकींनी त्याला तर मनोमन पती पण मानलेलं होतं. आता विष्णू पुराणामध्ये जर बघितलं तर ह्या विष्णू पुराणानुसार श्रीकृष्णाच्या 8 प्रमुख पत्नी होत्या, म्हणजे त्या अष्टभार्या म्हणून ओळखल्या जायच्या. त्या सगळ्या जणी त्याला प्रिय होत्या. यामध्ये रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, मित्रविंदा, कालिंदी, लक्ष्मणा, भद्रा आणि सत्या या 8 जणींचा समावेश होतो. आणि याशिवाय नरकासुराच्या तावडीतून त्यांनी ज्या 16 सहस्त्र राजकुमारींची सुटका केली होती त्यांच्याशी पण त्यांनी विवाह केलाय. आणि त्यांच्याशी विवाह करून त्यांना समाजामध्ये त्यांनी मानाचं स्थान मिळवून दिलंय. आणि या सर्व त्याच्या पत्नी म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांना किती आदराने वागवलं जात असेल विचार करा. असं असलं तरी कृष्णाच्या अगदी जवळची पत्नी आणि त्याची भक्त म्हणून रुक्मिणी ही त्याची पहिली भार्या ठरते. आता ह्या सगळ्या पत्नींचा जर आपण थोडक्यात बघितला, विचार केला, तर ह्या सगळ्यांशी श्रीकृष्णाचा विवाह वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये झालाय. त्याची प्रथम पत्नी कोण आहे तर रुक्मिणी. हिने स्वतः श्रीकृष्णाला वरलंय. ती लावण्यवती, सौंदर्याची देवता म्हणावी अशी ही रुक्मिणी, हिचं श्रीकृष्णावर प्रेम होतं. श्रीकृष्ण हाच मला पती मिळावा असा तिने जणू निश्चयच केला होता. आणि आपल्याकडे असलेला जो सुदय नावाचा जो तिचा पुरोहित होता त्याला श्रीकृष्णाकडे संदेश घेऊन तिने पाठवलं. आणि तिच्या विवाह प्रसंगी कृष्णाने तिचं हरण करावं असं तिने आपल्या या पत्रामधनं स्पष्टपणे श्रीकृष्णाला कळवलं. अत्यंत भावपूर्ण संदेश जो पाठवला होता तिने, तो पाहून
श्रीकृष्णाने रुक्मिणीला पत्र पाठवलंय आणि तेच इतिहासातलं पहिलं प्रेमपत्र आहे. म्हणजे तसाच ते मान मिळवून गेलंय. असं हे अलौकिक प्रेम त्यांनी रुक्मिणीला दिलं. श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण करून आपला प्रेमविवाह संपन्न केला होता. आणि आदिवासी जमातीतली जी अस्वल कन्या जांबवंती होती, तिचा विवाह मात्र तिच्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे झाला. म्हणजे हे पहिला प्रेमविवाह. आणि दुसरं जे लग्न झालं ते मात्र अस्वल कन्या जांबवंती तिच्याशी. जांबवंती आणि त्यांचं लग्न जांबुवंत जो होता तो आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये स्यमंतक म्हणण्यासाठी जवळजवळ 28 दिवस युद्ध झालं. आणि शेवटी जांबवंताने तो मणी जो होता तो श्रीकृष्णाला दिला, परत केला म्हणजे. आणि आपल्या मुलीशी विवाह करण्याची प्रार्थनासुद्धा केली. अशा पद्धतीने जांबवंतीशी श्रीकृष्णाचा विवाह झाला. आणि सत्यभामाचं आणखीनच वेगळं. सत्यभामा देखील वडिलांच्या विनंतीवरून श्रीकृष्णाची पत्नी झालेली आहे. आता हा सत्राजित राजा जो होता त्यांनी सीमंतक मणी जो होता तो चोरला होता आणि त्याचा आरोप मात्र श्रीकृष्णावर लागला होता. परंतु तो मणी श्रीकृष्णाने परत मिळवून आणला आणि मग जो काही गैरसमज झालेला होता तो दूर झाला. पण आता आपण त्याच्यावरती उगीचच आरोप केला असं सत्राजिताला वाटायला लागलं. आता जर आपण उगीचच आरोप केलाय, खोटा आरोप केला, आता कृष्ण काय करेल काय माहिती, कोण जाणे. ही सगळी एक भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि ही भीती टाळण्यासाठी आणि त्याच्याकडनं आपल्याकडे मन वळवण्यासाठी किंवा त्याचं प्रेम संपादन करण्यासाठी त्यांनी आपली मुलगी सत्यभामा हिचा विवाह श्रीकृष्णाबरोबर लावून दिला. आणि ह्या सगळ्याच्यामध्ये आपण बघितलं की सत्यभामा ही श्रीकृष्णाची पत्नी झाली. रुक्मिणीच्या बाबतीमध्ये या तिघींच्या बाबतीत जर विचार केला तर श्रीकृष्णाने लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र म्हणजे हा प्रेमविवाह आणि त्यानंतर झालेला जांबवंतीशी झालेला जो विवाह आहे तो आदिवासी कन्या म्हणून झालेला आहे. आणि तिसरा जो झाला आहे तो एकमेकातले गैरसमज दूर करण्यासाठी म्हणून केलेला सत्यभामा तिच्याबरोबर झालेला हा विवाह. अशा तऱ्हेने हे सत्यभामा, रुक्मिणी आणि जांबवंती यांचाही विवाह झाले. म्हणजे 3 विवाह नाही का. आता पण इथेच थांबलेलं नाहीये. इथेच अजून पुढे काही नावं येत आहेत. म्हणजे जसं सूर्यकन्या जी आहे कालिंदी, तिने भगवान श्रीकृष्णाशी लग्न करण्याच्या इच्छेने कठोर तपश्चर्या केली होती. आणि रुक्मिणीप्रमाणे कालिंदीनी पण श्रीकृष्णाला मनाने वरलं होतं. कोसलची राजकुमारी जी सत्या, हिची कहाणी तर वेगळीच आहे. तिच्याशी विवाह करण्यासाठी कृष्णाला आपली पात्रता सिद्ध करावी लागली होती. तिचे वडील नागनजीत यांनी आपल्या मुलीच्या विवाहासाठी एक अट घातली होती. आणि ती अट कोणती, तर त्याच्याकडे 7 उत्कृष्ट बैल होते. त्यांची शिंग अतिशय अणकुचीदार होती आणि वाईट सगळ्यात म्हणजे काय, त्यांच्या तोंडाला विचित्र दुर्गंधी येत होती. आणि त्याची अट काय होती, या 7ही बैलांना जो ताब्यात आणू शकेल त्याला आपल्या मुलीशी विवाह करता येईल. अर्थातच हे जे अवघड आव्हान होतं श्रीकृष्णाने ते पेललं आणि अशक्य पराक्रम करून दाखवला. त्याचा हा अलौकिक पराक्रम पाहून नागनजीत यांनी सत्याचं आनंदाने कन्यादान केले. आता पुढची आहे मित्रविंदा. ही अवंतीची राजकुमारी. हिच्या विवाहासाठी मित्रविंदा जी आहे तिच्या स्वयंवरासाठी श्रीकृष्णाला आमंत्रित केलं गेलं होतं. आता श्रीकृष्ण जो आहे तो तिचा मामे भाऊ आहे बरं का. पण तरी तिचं मन कृष्णावर आसक्त झालं होतं. आत्ते मामे भावंडामध्ये विवाह केले जातात, आजही केले जातात. तर तोच हा प्रकार आहे. सर्व उपस्थित वरांमध्ये तिने श्रीकृष्णाची निवड केली. पण तिचे जे भाऊ होते ना त्यांना हा विवाह पसंत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी या लग्नाला अर्थातच विरोध केला. पण श्रीकृष्णाने त्यांच्याशी युद्ध केलं आणि त्यांचा पराभव केला. मित्रविंदाचं त्यांनी हरण केलंय आणि हरण करून श्रीकृष्णाने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केलाय. आता भद्रा ही जी आहे ती कैकेयी देशातली आहे आणि श्रीकृष्णाचा विवाह झाला तर हिचा विवाह झाला तर मद्र देशाची राजाची जी कन्या आहे लक्ष्मणा. आता नाव थोडं वेगळं वाटतं, मुलाचं असं वाटतं, पण ही जी लक्ष्मणा आहे
तिचा विवाह जो आहे तो पण लावून केलेला आहे आणि हा पण श्रीकृष्णाने जिंकला. पण इथे सुद्धा काय झालंय, त्या कुटुंबियांना श्रीकृष्णाशी तिचा झालेला विवाह मान्य नव्हता. मग लक्ष्मणाने श्रीकृष्णाला मनापासून स्वीकारलं होतं, म्हणून मग श्रीकृष्णाने काय केलं, तिचं हरण करून तिच्याशी विवाह केला. आत्ता आपण म्हणजे दोघींनी मिळून त्याच्या ज्या 8 भार्या आहेत त्यांच्याबद्दल बघितलं. म्हणजे श्रीकृष्णाच्या आणखीनही पत्नी होत्या तेही आपल्याला माहिती आहे, पण प्रत्येकीबद्दल श्रीकृष्णाची जी भावना होती ती आदराची होती, प्रेमाची होती आणि त्या श्रीकृष्णाच्या सान्निध्यात सतत राहण्याची या सगळ्यांची इच्छा पण होती. कारण श्रीकृष्णावर त्यांचंही निष्काम प्रेम होतं आणि श्रीकृष्णसुद्धा सर्वांवरती निष्काम प्रेम करत होता. आणि हे सगळं पाहता त्यांच्यामधला जो उत्कृष्ट असा दाम्पत्य भाव आहे तो आपल्या लक्षात येतो. म्हणजे एक छोटीशी गोष्ट बघितली की लक्षात येईल. हे एक आरसेवाला तिथनं, मी एक गोष्ट सांगते हां. एक आरसेवाला तिथनं चाललेला होता. आरसेवाला म्हणजे आरसे विकायला आलेला. आपण आरशात बघतो ना, तसं आरशामध्ये बघितलं की आपल्या लक्षात येतं की आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसतं. तसं तो आरसे विकायला एक जण आला होता आणि त्याला विचारलं की आरसे आहेत हे एवढी महाग का वगैरे, असं त्यांची चर्चा झाली या सगळ्या स्त्रियांची आणि त्याची. तेव्हा तो म्हणला, हे आरसे काही असे साधेसुधे आरसे नाही आहेत जे तुम्ही नेहमी पाहता, ते नॉर्मली आपल्या आरशात प्रतिबिंब दिसतं तसे हे आरसे नाही आहेत, ते हे आरसे विशेष आहेत. ते म्हणे विशेष आहेत म्हणजे कसले आरसे आहेत? तर म्हणाले नाही, ह्याच्यामध्ये ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याचं प्रतिबिंब दिसतं, आपलं प्रतिबिंब नाही. आपण आरशात पाहिल्यानंतर ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याचं प्रतिबिंब दिसतं, असे वेगळे आरसे आहेत. असं म्हटल्यावर मग ह्या सगळ्या जणी तिथे तुटूनच पडल्या आणि त्यांनी ते आरसे तिथनं घेतले, विकत घेतले आणि कृष्णाला त्या म्हणाल्या की आता हा आरसा काही झाला तरी आपल्याला विकत घ्यायला, एक आरसा तरी तू विकत घेच. मग कृष्णाने शेवटी काय, स्त्री हट्ट आहे, त्याच्यापुढे कुणाचं काही चालत नाही. मग श्रीकृष्णाने तो आरसा विकत घेतला आणि तो विकत घेतल्यानंतर मग त्यांनी श्रीकृष्णाच्या बरोबर ह्या सगळ्या ज्या 8 पत्नी होत्या त्या प्रत्येकीने आपल्यासमोर आरसा धरला आणि बघितलं, तर प्रत्येकीला त्याच्यामध्ये श्रीकृष्ण दिसला. म्हणजे या सगळ्या जणींचं त्याच्यावरती प्रेम होतं. आता ह्या सगळ्यांचं प्रेम होतं हे मान्य आहे, पण हे सगळं बघितल्यानंतर त्या सगळ्या जणी म्हणाल्या की आता तू आरसा हातात घे आणि तू त्याच्यामध्ये बघ, म्हणजे नक्की आपल्यावर श्रीकृष्ण प्रेम करतोय की नाही हे आपल्याला समजेल. आपण करतो हे मान्य झालं, पण आता तो काय करतो ते बघायला पाहिजे ना. पण तो म्हणला नाही नाही नको, मी कशाला आरसा धरायचा वगैरे, असं त्यांनी आळमटाळम केल्यावर तर मग यांनी जास्तच जोर धरला आणि त्यांनी प्रत्येक म्हणजे त्या काय ऐकायला तयार झाल्याने शेवटी श्रीकृष्णाने तो आरसा आपल्या हातामध्ये धरला. आता प्रत्येकीला उत्सुकता वाढली की माझं चित्र दिसतंय का नाही, त्याच्यात माझं प्रतिबिंब दिसतंय की नाही, असं आपला चेहरा दिसतोय का नाही हे बघण्याची सगळ्यांची धावपळ उडाली. आणि त्यांनी जेव्हा श्रीकृष्णाने हातामध्ये तो आरसा घेतला आणि ते पाहायला सुरुवात केली त्यावेळेस दुसरा कोणाचाही चेहरा त्याला दिसला नाही, त्याला श्रीकृष्णाला आपलाच चेहरा दिसला. आता मग सगळ्याजणी थोड्याशा हिरमुसल्या, म्हणजे आपण ह्याच्यावर प्रेम करतोय आणि हा मात्र आपल्यावर प्रेम करत नाही, तो त्याच्यावरच प्रेम करतोय असं दिसतं, कारण त्याला त्याचंच प्रतिबिंब दिसलं ना. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, श्रीकृष्णाने सांगितलं की मी सगळ्यांवरती तुमच्या प्रेम करतो, फक्त तुमच्यावरती नाही, या विश्वातल्या प्रत्येक चराचरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती मी प्रेम करतो, पण मी प्रेम करतो ते आसक्तीरहित प्रेम करतो. त्यामुळे यात कुणाचाच चेहरा येणार नाही. पण जो माझा स्वतःचा चेहरा आला त्याचं कारण असं आहे की जो स्वतःवर प्रेम करतो म्हणजे आपल्या आत्म्यावर प्रेम करतो तो श्रेष्ठ असतो. बृहदारण्यक उपनिषदात हा संवाद आहे बरं का. आपल्या स्वतःवर प्रेम करणं, आपल्या आत्म्यावर प्रेम करतो माणूस नेहमी, अशा पद्धतीचा आहे. त्याचा विचार आत्ता आपण करणार नाही आहोत, पण आपलं आपल्या आत्म्यावर प्रेम असतं ते श्रेष्ठ असतं. आणि आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच विश्वावरती प्रेम करू शकतो. म्हणजे फक्त आपल्यावरच प्रेम करतो याच्यामध्ये बरंच मोठं तत्त्वज्ञान आहे, इथे स्वार्थबुद्धी नाही आहे. त्यामुळे कृष्णाने हे सगळं तत्त्वज्ञान त्यांना सांगितलं. आता ह्या पद्धतीने विचार करणारा असा श्रीकृष्ण होता, म्हणजे सगळ्या विश्वावर प्रेम करणारा तो होता.
कृष्णाच्या या सांसारिक जीवनामध्ये काही असंतोष पाहायला मिळतोय का, हे पाहण्यासाठी नारद मुनी सुद्धा आलेले आहेत. पण त्यांना या संसार सागरामध्ये पूर्ण समाधानच दिसलं आणि त्यांना परत जावं लागलं, असं भागवतकारांनी भागवतातल्या 69व्या अध्यायात सांगितलेलं आहे. असे सर्वांना तुष्ट ठेवणारे, संतुष्ट ठेवणारे आणि प्राचीन कवी आणि मराठी कवी यांच्या शृंगार काव्याचे नायक असलेले असे हे श्रीकृष्ण मग विलासी होते की काय, अशी शंका मुळीच मनात आणण्याचं कारण नाही. कारण ते तसे नव्हते. आसक्ती विरहित प्रेम करणारे, आपल्या स्ववर्ती म्हणजे आत्म्यावर प्रेम करणारे असे ते होते. त्यामुळेच तर त्यांना पूर्णावतार असं मानलं गेलेलं आहे. आता या श्रीकृष्णाच्या नीतीच्या दृष्टीने जर लग्नाच्या दृष्टीने विचार केला तर आपण बघितलं त्यांच्या अष्टनायिका, आत्ता आपण दोघींनी वर्णन त्याचं केलं होतं. त्यातल्या 5 आहेत त्या राजकन्या होत्या. त्यांच्याशी लग्न करण्यामागचा उद्देश काय होता की कंसानंतर उपस्थित झालेल्या संघर्षामध्ये, म्हणजे कंसाबरोबर त्याचा संघर्ष निर्माण झाला, त्या संघर्षामध्ये स्वतः श्रीकृष्ण जरी पराक्रमी असले तरीसुद्धा त्यांना अनेकांचं सहकार्य असणं गरजेचं होतं. हा स्वतः पराक्रमी, दूरदृष्टीचे सगळे होते, पण तरी अनेकांचं सहकार्य असणं हे महत्त्वाचं होतं. म्हणून त्यांनी रुक्मिणी, भद्रा, सत्या, मित्रविंदा आणि लक्ष्मणा या 5 जणींशी जे विवाह केले ते वेगवेगळ्या राजघराण्याशी त्यांनी संबंध प्रस्थापित केलेले आहेत. जरासंधाच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या या संघामध्ये आपण एकटं पडता कामा नये, हाही विचार त्याच्यामागे त्यांनी केला. त्यामध्ये अनेकांचं सहाय्य असावं असंही वाटलं, त्या दृष्टिकोनातनं पण केलेलं आहे. यामध्ये प्रेमभावना नक्कीच आहे, पण राजनीतीचा सुद्धा भाग आहे. आता कंसाबरोबरचं राजकारण संपुष्टात आणून धर्मराज्याची घडी बसवायची नैतिक जबाबदारी त्यांच्यावर होती. म्हणून हे नीतीचं आचरण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते करताना श्रीकृष्णांनी आपल्या कुठल्याही पत्नीचा किंवा त्यांच्या भावनांचा असा दुस्वास केला नाही, त्यांना दुखावलं नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि आता उरलेल्या ज्या 3 जणी आहेत, कालिंदी, सत्यभामा किंवा जांबवंती, या राजघराण्यातल्या नाही आहेत, पण तरी त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं आहे. कारण अकारण आपलं वाईट इच्छिणाऱ्या किंवा दुष्कृती करणाऱ्या, विनाकारण आपल्यावरती आरोप करणाऱ्या अशा सत्राजिताला लज्जित करून सोडलं. आपापसातलं जे वैर आहे किंवा लोकद्वेष आहे यांना तोंड द्यावं लागू नये, सगळ्या दृष्टीने आपले संबंध चांगले राहण्यासाठी त्यांनी सत्यभामेचा विचार केला. त्या तेवढ्यापुरता तिचाही स्वीकार केला. आणि तात्कालीन समाजामध्ये बहुपत्नीत्व हे काही निषिद्ध नव्हतं, ते राजरोज सर्वांना मान्य होतं. आणि त्यामुळे नारी मज बहु असती परिप्रीती तुझवरती असं म्हणणाऱ्या या श्रीकृष्णाला सर्वांच्या भावनांची कदर सुद्धा होती. बरोबर आहे संध्याताई. आता रामाच्या वेळचा जर विचार केला तर तेव्हा पण बहुपत्नीत्वाची चाल होती असं आपल्याला दिसतं, जसं तुम्ही आता दशरथ राजांचं सांगितलं. पण म्हणून तर श्रीरामांचं जे एकपत्नीत्व व्रत आहे ना, ते जास्त ठळकपणे आपल्या समोर येतं. म्हणजे श्रीरामाचा विशेष हा की भगवती सीतेशी ते एकनिष्ठ राहिले. मुद्दामून ह्या मुद्द्यावर का भर दिला जातो, कारण त्याच्यावर अनेकांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत. भगवतीचा त्याग केल्यानंतर देखील त्यांनी दुसरा विवाह केला नाही, हे कुणाच्या लक्षात येत नाही. सीतेला वनामध्ये सोडल्यानंतर श्रीरामांनी आपल्या महालात राहून सुद्धा राज्याचा उपभोग घेतला नाही, त्याचा त्याग केला आणि वनवासी जीवन स्वीकारलं, हे लक्षात येत नाही. अगदी यज्ञाच्या वेळी सुद्धा सीतेची सुवर्ण प्रतिमा त्यांनी बनवली आणि मग यज्ञ दीक्षा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. पण तिच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा विचार त्यांच्या मनात कधीच शिवला नाही. रामांचं अनुकरण त्यांच्या बंधूंनी पण केलेलं आपल्याला दिसतं. त्यांचे देखील इतर विवाह झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. बरोबर ना? विषय हो, पण हा जो आत्ताचा विषय तुम्ही काढलात ना माधवी, तर त्याच्यामध्ये त्या विषयाला धरून एक अनुभव आलेला सांगते की काही प्रश्न विचारले जातात ना नंतर प्रवचन झाल्यावर वगैरे. तर हे प्रश्न जे विचारले जातात त्यातल्या एका प्रश्नाची आठवण झाली. सीतामाई जिवंत असताना यज्ञप्रसंगी त्यांनी सोन्याची मूर्ती शेजारी का ठेवली? सर्वसाधारणपणे पत्नी जिवंत नसताना आपण सुपारी कनवटीला लावून वगैरे असं आपल्याकडे करण्याची पद्धत आहे. पण हा राजा होता म्हणून त्यांनी सुवर्णाची मूर्ती केली की काय?
तर असं काही नाही आहे. खरं म्हणजे मग त्यांनी ती सीतेची मूर्ती का ठेवली? सीता तर जिवंत होती, मग तिलाच बोलवायचं होतं. असेही काही प्रश्न विचारले जातात. खरं म्हणजे काय होतं की आपण आत्ताच्या ह्या युगामध्ये वावरत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रश्नांची चर्चा करतो. पण आत्ताची फुटपट्टी त्यावेळच्या काळाला लावून चालत नाही. त्यावेळचे रीतिरिवाज, त्यावेळची संस्कृती याचाही आपल्याला विचार त्या काळात जाऊन करावा लागतो. आता अश्वमेध यज्ञाच्या वेळेला रामाने दुसरा विवाह करावा असं वशिष्ठ ऋषी आणि जे काही ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी त्यांना सुचवलेलं सुद्धा होतं. पण श्रीरामांनी हा विचार मान्य केला नाही. कारण दुसऱ्या स्त्रीचा विवाह म्हणजे तिच्याशी विवाह करणं असा दुसऱ्या स्त्रीचा विचारही त्यांना असह्य होता. त्यामुळे सीतेच्या सुवर्ण प्रतिमेसह त्यांनी यज्ञ केला. आपलं एकपत्नी व्रतच त्यांनी सोडलं नाही. ज्यावेळी सुरुवातीला अगदी सुरुवातीला म्हणजे रामाचा राज्याभिषेक वगैरे करण्याचं ठरवलं होतं ना, पण त्याला वनवासात जावं लागलं. हा भाग माहिती आहे आपल्याला. पण जेव्हा करायचं ठरवलं होतं तेव्हा दशरथाने श्रीरामाला आदल्या दिवशी रात्री सगळं ठरल्यानंतर आपली कुळपरंपरा त्याच्या कर्तृत्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा दशरथ म्हणाला होता, राजाला अन्य नाती नसतात, तो फक्त प्रजेचा राजा असतो. म्हणून प्रजानुरंजन हे त्याचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. म्हणजे श्रीरामाचं चरित्र जर आपण बघितलं तर पुत्र म्हणा, मित्र, म्हणजे भ्राता, पत्नी, पती अशी अनेक वेगवेगळी नाती त्यांनी आटोकाट निभावलेली आहेत. असा हा कुटुंबवत्सल श्रीराम आहे. पण दुसरा जो त्याच्यातला राम आहे तो अयोध्यापती राम आहे, राजा राम आहे. त्यामुळे या दोन मनांमध्ये म्हणजे राजा राम आणि दशरथी राम असं म्हणूया किंवा आपण कुटुंबवत्सल राम या दोघांमध्ये संघर्ष झालेला आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये हा संघर्ष झाला की विजय नेहमी राजा रामाचाच व्हायचा. कारण ते त्याचं पहिलं कर्तव्य होतं, ते त्याचं अवतार कार्य होतं. आपण रामचरित्र वाचताना आत्ताच्या काळाप्रमाणे विचार करून चालत नाही. आणि तो विचार करतो आणि आपण आपलं सहजपणे काहीतरी त्याच्यावरती थोपवून धरतो की असं का त्यांनी केलं. पण त्यावेळेस जर बघितलं तर राजा म्हणून त्याचं कर्तव्य पहिलं होतं, जी परंपरा त्यांची आली होती त्याप्रमाणे. आणि म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं नाही, कारण त्यांनी स्वतः निर्धार केला होता. ते आपण मगाशी बघितलं. त्याच्या भावांनी सुद्धा कुठेही तसं दुसरं लग्न केलेलं नाही आहे हेही आपण सांगितलं. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती सीता ही त्याची शक्ती होती. ही शक्ती जी आहे त्या शक्तीचा त्याग श्रीरामांनी कधीच केलेला नाही. पण कसं असतं, राजा जेव्हा तो तिथे राजसिंहासनावर बसणार होता म्हणजे अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर सुद्धा, तर त्यावेळेला जो विचार केला तर 10 महिने घर सोडून जी शत्रूच्या राज्यात राहिलेली स्त्री आहे तिला साम्राज्ञी पद देणं योग्य आहे का नाही. म्हणजे ती शत्रूच्या राज्यात राहिली आहे, तिला तिथल्या बातम्या माहिती आहेत, आपल्या इथल्या बातम्या तिने त्यांना सांगितल्या तर नाहीत ना, असं कुठेतरी विचार मनात आलेला असणार. म्हणजे 10 महिने घर सोडून शत्रूच्या राज्यात राहिलेल्या स्त्रीला साम्राज्ञी पद देणं योग्य आहे का, हा विचार आणि ही चर्चा सगळीकडे चालली होती. म्हणजे ते धोब्यानी म्हटलं वगैरे असं काही वाल्मिकी रामायणात उल्लेख नाही आहे बरं का. तर ही म्हणजे अशी जर प्रथा पडली, ही या पद्धतीची जर प्रथा पडली तर निश्चितपणे त्याचा राज्याला धोका निर्माण होतो आणि त्याचा गैरफायदाही घेतला जातो. म्हणून अशा ह्या उलटसुलट चर्चा चालल्या होत्या. प्रश्न सीतेच्या साम्राज्ञी पदाचा नव्हताच, पण तिचा त्याग केला होता, तो यासाठी त्याग केला होता. पण त्याग करताना सुद्धा सीतेच्या संरक्षणासाठी त्या दृष्टिकोनाने लक्ष्मणाला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ सोडायला श्रीरामांनी सांगितलं होतं. सीतेची काळजी तिथे व्यवस्थित घेतली जाईल याची त्यांना खात्री होती. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये आपला वंश जो आहे, सीता त्यावेळेला गरोदर होती, आपला वंश जो आहे तो उत्तम संस्कारामध्ये वाढेल याचीही श्रीरामाने काळजी घेतली होती. आणि आपण आणखीन एक गोष्ट जर बघितली, मुद्दामून हा सगळा ओहापोह करते की आपण आणखीन एक त्यावेळची सीतेची जर वाक्य बघितली, आपण लक्षात घेतली तर आपल्या लक्षात येईल की वनवासात पहिल्यांदा अगदी सुरुवातीला वनवासात जाताना सीता काय म्हणाली होती. सीताही त्यांच्याबरोबर निघाल्यानंतर राम म्हणाला होता की नको नको तू काही येऊ नको वनवासामध्ये. तेव्हा सीता म्हणाली होती राम सीते वाचून जगू शकेल
पण सीता रामाशिवाय जगू शकणार नाही, म्हणजे ती त्याच्याबरोबर त्यावेळेला गेलेली आहे. आणि तीच सीता श्रीरामाने तिचा त्याग केल्यानंतर कणखरपणे म्हणते की माझ्या सान्निध्यामुळे जर श्रीरामाच्या विशुद्ध अशा चारित्र्याला काळिमा लागणार असेल, किती वेगळे विचार आहेत बघा, की माझ्या सान्निध्यामुळे जर श्रीरामाला म्हणजे त्याच्या विशुद्ध चारित्र्याला काळिमा लागणार असेल तर मी दूर होणं इष्ट आहे. रघुवंशाचा अंकुर माझ्या उदरामध्ये आहे, त्याच्यावर त्याच्या पित्यासारखेच उत्तम संस्कार करण्यासाठी मला जगावंच लागेल. पण कर्तव्यासाठी त्याग करण्याची माझी वृत्ती आहे. त्यामुळे राम आणि सीता ही खरं म्हणजे शरीराने दूर झाली तरी एकमेकांपासून मनाने कधीच दूर झालेली नाही. आणि त्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सीता जरी दूर राहिलेली असली तरी हा जो तिने त्याग स्वीकारला, प्रत्येक वेळा तिने त्याग स्वीकारलेला नाही रामायणाचा जर नीट विचार केला तर, पण इथे जो त्यांनी केलेला आपला त्याग तिने स्वीकारला, तो स्वीकारला एवढ्यासाठीच की जेणेकरून रामाला काळिमा लागू नये. म्हणजे एकमेकांचा विचार करणारे असे हे दोघं जण होते. ते एकमेकांपासून मनाने कधीच दूर झालेले नाहीत. म्हण पत्नी समवेत यज्ञ करावा लागतो, दुसरं लग्न तर करायचं नाही, म्हणून सुवर्ण मूर्तीचा काढलेला हा सुवर्ण मध्य होता असंही म्हणायला हरकत नाही. आणि त्या विचारांची जी पातळी आहे ना, ती आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपण हे करू शकत नाही. ती विचारांची पातळी जी उच्च प्रकारात सत्ययुग होतं ते त्यावेळेला जी होती विचारांची पातळी, ती आत्ता नाही आहे. त्यामुळे हे असे संभ्रम आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्यामुळे हे असे प्रश्न आपल्याला विचारत म्हणजे पडतात किंवा लोक विचारले जातात लोकांकडनं. पण तशी आवश्यकता नाही आहे. आपल्याला त्या काळात जाऊन त्या व्यक्तिमत्वाचा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं, नाही का? अगदी बरोबर. त्यावेळच्या ज्या काही सामाजिक रचना होती, त्यावेळचे नियम होते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व चरित्रांबद्दल खरंच इतके आपण आपल्या पातळीवर येऊन प्रश्न विचारतो, तर मुळात त्यावेळच्या काळात जाऊन ह्या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. जसं श्रीरामाचं आहे तसं श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवासात असलेल्या 16 सहस्त्र नारींची जी मुक्तता केली, हा सुद्धा वादाचा मुद्दा होऊ शकतो ना, की एवढ्या स्त्रियांशी लग्न करायचं कारण काय? त्याची मुक्तता झाली मग झालं. पण नरकासुर हा अत्यंत अत्याचारी आणि बलाढ्य असा असुर होता. त्यांनी त्याचा जो मूर नावाचा जो मित्र होता, त्याच्या सहकार्याने या स्त्रियांचं अपहरण केलं होतं आणि त्यांना खूप त्रास दिला होता. त्यांचा व्यापार करणं हा त्याचा धंदा होता. या सगळ्या वार्ता ज्या आहेत ना, त्या द्वारकेत श्रीकृष्णाच्या कानावर येत होत्या. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, पशुत्व जेव्हा मानवतेवर अत्याचाराला प्रवृत्त होईल तेव्हा त्या ठिकाणी जाऊन त्याचं खंडन करणं हे स्वतःचं कर्तव्य श्रीकृष्ण समजत होता. ही महत्वाची त्याची भूमिका लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेक वर्ष नरकासुराच्या इथे राहणाऱ्या स्त्रियांना सहजपणे लोकांनी मान्यता दिली असती का? नक्कीच दिली नसती. श्रीकृष्णाने नरकासुराला ठार मारल्यानंतर या स्त्रियांचा त्यांच्या योग्यतेनुसार त्यांनी सन्मान केलाय आणि त्यांना सगळ्यांना द्वारकेकडे पाठवून दिले. खरं तर द्वारकेत त्या तशाही सुरक्षित राहू शकल्या असत्या, पण समाजात वावरताना लोकांनी त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं असतं. पण आता लग्न झालेली स्त्री म्हणून त्यावेळच्या काळानुसार त्यांच्याकडे आदराने पाहायला गेलं. ह्या सगळा दृष्टिकोन लक्षात घेणं महत्वाचं आहे. एखाद्या क्रूर राक्षसी वृत्तीच्या माणसाने या मुलींना पळवून नेणं हा त्या मुलींचा अपराध होऊच शकत नाही. त्यांना सन्मानाने जीवन जगता आलं पाहिजे, त्यांच्या जीवनाची घडी बसवून देता आली पाहिजे, हे श्रीकृष्णांनी ओळखलं आणि त्यांनी स्वतःच्या विभूतिमत्वानुसार त्यांचा स्वीकार केलाय. श्रीकृष्ण हे द्वारकेसारख्या वैभव संपन्न राज्याचे सूत्रधार होते आणि तसंच काम संकल्प वर्जितः अशा मनस्थितीचे देखील होते. त्यांच्या अंतःकरणाला आसक्तीचा लेप कधीही लागला नाही. आत्ताच आपण आरशाची कथा बघितली ना, की त्याच्यामध्ये त्यांना आसक्ती कशात नाहीये. संसाराचा स्वीकार केल्यानंतर त्यातल्या प्रत्येक अवस्थेत त्यांच्या सहवासामध्ये असणारी जी व्यक्ती आहे त्याचं जीवन आनंदी झालं पाहिजे
हे त्यांनी त्यांचं कर्तव्य मानलंय. आणि त्यामुळे त्या 16 सहस्त्र नारींचं जीवन आनंदी झालेलं पाहायला मिळतं. असा हा श्रीकृष्णाचा स्त्रियांविषयीचा उदात्त दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. पण श्रीकृष्णाचं चरित्र जर आपण बघितलं तर आणखीन एका स्त्रीचा उल्लेख करता येईल, आणि ती म्हणजे बरोबर. कुब्जा. बरोबर. श्रीकृष्ण मथुरेमध्ये जेव्हा आला ना, आपल्या सवंगड्यांसह नंदासह ते मथुरेला आला, आणि त्या ठिकाणी त्याला ही कुब्जा दासी भेटलेली आहे. ती कंसासाठी वेगवेगळ्या प्रकारची उटणी तयार करत असे, अंगाला लावायची. आणि ती मात्र त्या श्रीकृष्णावर अगदी मोहित होऊन गेली. त्याच्या सौंदर्यावरती, त्याच्या पराक्रमावरती, जो आधी त्यांनी सगळा केलेला आहे त्याच्यावरती ती मोहित होऊन गेली. आणि जी कंसाला म्हणजे लावण्याकरता जी उटणी ती नेत होती, ती तिने आदराने श्रीकृष्णाला समर्पण केली. आता या कुब्जेनी चंदन लावून माझी शोभा वाढवली आहे, आता मी पण तिची शोभा वाढवतो असं म्हणून श्रीकृष्णाने म्हणजे त्या कुब्जेच्या म्हणजे आपल्या चरणाने श्रीकृष्णाच्या म्हणजे चरणाने कुब्जेच्या पायावर दोन्ही पंजांवरती जोरात दाबलं. तिथे ती उभी होती, त्याला उठणं लावत होती, त्यावेळेला तिच्याच पायावरती त्यांनी आपल्या चरणांनी ते पंजे तिचे दाबले आणि 2 बोटांनी हनवटीला वरती उचललं आणि एक झटका दिला. त्याबरोबर तिचं ते वेडवाकडं असलेलं शरीर अगदी सरळ, सुंदर आणि सुरेख होऊन गेलं. कुब्जा ही खरं म्हणजे कंसाची दासी असली तरी तिचा द्वेष नाही केला त्याने, की ही तिची दासी आहे, मी कशाला काय करू, असं नाही विचार केला. आपल्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा त्याने उद्धार केलेला आहे. आता ही आमची बुद्धी जर बघितली तर ती सुद्धा कुब्जाच आहे हो. काम, क्रोध, लोभ यांनी ती अशी वेडीवाकडी झालेली असते. पण तिला भगवंत सरळ आणि सुंदर करू शकतात. पण त्यासाठी त्या सर्वांना प्रेम देणाऱ्या भगवंताला आम्ही भक्तिप्रेम द्यायला पाहिजे ना. कुब्जा ही दासी असली तरी तिचा कृष्णाने उद्धार केला, तसा आमचाही उद्धार होणं शक्य आहे ना. म्हणून हे सगळं सांगण्यामागचा उद्देश असा की ही कुब्जा दासी असली तरी कृष्णाने तिचा उद्धार केलेला आहे. म्हणजे आणि हे माहितीये का, ही जी कुब्जा आहे ना, ही कुब्जाच रामायणामधली मंथरा होती. हां, बरोबर. मंथरा ही कैकेयीची मुख्य दासी, जिने कैकेयीला खूप लहानपणापासून सांभाळलं आणि त्यामुळे तिचा अधिकार अर्थातच वेगळा होता. पण तिने भरताला राज्य मिळावं यासाठी कैकेयीचे कान फुंकले आणि त्यातूनच हे मोठं रामायण घडलं. पण जिच्या कारस्थानामुळे रामाला वनवास भोगायला लागला, तिला रामाने अयोध्येत पुन्हा आल्यानंतर मनापासनं क्षमा केलीये. मोठा गुण आहे हा. तिला त्यांनी कधीही कमी लेखलेलं नाही आणि आपल्या धाकट्या भावंडांना देखील तिच्याशी शत्रुत्व बाळगू दिलेलं नाही. केवढे उदात्त विचार असतील, विचार करा. कैकेयी मातेविषयी देखील त्याच्या मनात राग नाही, कटुता नाही. ज्या मातेबरोबर बालपणापासूनचा प्रवास केला, तिच्याविषयी एका प्रसंगाने मनात राग ठेवण्या इतके रामचंद्र संकुचित विचारांचे नाहीत. भरतापेक्षा आपल्यावर असलेली कैकेयीची माया आणि प्रेम याची श्रीरामांना जाणीव आहे, याची त्यांनी जाणीव ठेवली आहे. आणि त्यामुळेच भरताला जेव्हा वनातनं त्यांनी परत अयोध्येला पाठवलं ना, तेव्हा कैकेयी माता माझी आई आहे असं समजून तिची काळजी घे, असं रामाने त्याला सांगितलंय. राम मुळातच कोमल हृदयी आहेत. आपण त्यांचे जेव्हा गुण बघतो एक एक, तेव्हा हे लक्षात येतं. कोणाच्या विषयी त्यांच्या मनामध्ये कटुता नाहीये. स्त्रियांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अतिशय आदराचा आहे. पण इथे हा पण महत्वाचा आहे. प्रजाजनांना जर तिच्याकडून त्रास होत असेल तर तिचा वध करायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. हे त्राटिका वध हा जो प्रसंग आपण बघितला तिथे आपल्याला पाहायला मिळतं. श्रीराम नातेसंबंधांच्या बाबतीत देखील हळवेत. कुटुंबामध्ये अस्थिरता निर्माण करणारी जी शूर्पणखा आहे ना, तिला देखील त्यांनी धडा शिकवलेला आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच कर्तव्य पार पाडताना श्रीराम कठोर होतात हे आपल्याला पाहायला मिळतं. मग पुढे जाऊन अहल्या प्रकरण येतं. त्या प्रकरणामध्ये पतितांचा उद्धार करणारा पतित पावन श्रीराम यांचं आम्हाला दर्शन घडतं. आता वास्तविक पाहिलं तर अहल्येकडून मोठी चूक झाली आहे. इंद्र आपल्या कुटीमध्ये आपल्या पतीचा वेश धारण करून आलाय हे तिला कळलेलं होतं आणि हे समजून देखील तिने
आपल्याला ही गोष्ट लक्षातच आली नाही असा आव आणला आणि इंद्राशी जवळीक साधली. उलट गौतम ऋषी जेव्हा आश्रमात आले त्यावेळेला इंद्राला पळून जाण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. अशा या दुर्मेधा, म्हणजे तिचा दुर्मेधा असा उल्लेख केलाय, म्हणजे बुद्धी दूषित झालेल्या अहल्येला गौतम ऋषींनी शाप दिला. त्यांनी तिचा त्याग केला. त्यानंतर तिला एकटीला जीवन व्यतीत करायला लागले. पाषाणवत असं तिचं जीवन झालंय. आणि त्या काळात तिने विशेष गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी की त्या काळात तिने इंद्राशी जवळीक न साधता कठोर असं तप केलंय. प्रभू चंद्र तिने केलेली जी चूक आहे ती लक्षात ठेवत नाहीत, तर तिला झालेला पश्चाताप आणि तिने केलेलं तप बघून तिला माफ करतायत. हो ना, स्त्रियांच्या बद्दल श्रीरामाचा दृष्टिकोन अत्यंत शुद्ध आणि आदराचा असा होता. तसंच शबरीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला म्हणता येईल, संपूर्ण जीवन प्रतीक्षामय झालेली अशी ही शबरी. श्रीरामाची तिने अगदी आतुरतेने वाट पाहिली. श्रीरामाची अनन्य भक्त, म्हणजे असं जिच्यासाठी म्हटलं जातं, तिच्यासाठी भगवंतानी आपले सगळे नियम बाजूला ठेवले. भगवंत स्वतः तिची स्तुती करतात. बरं, आपण भगवंताची स्तुती करतो, भगवंत शबरीची स्तुती करतात. तसंच ज्यांचे पती युद्धामध्ये मारले गेले त्या वाली पत्नी तारा, वालीबद्दल आत्ता आपण बघितलं, त्याची पत्नी जी तारा आहे तिला, किंवा रावण पत्नी मंदोदरी यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांना सुद्धा पती निधनानंतर योग्य सन्मान मिळवून श्रीरामाने दिलेला आहे आणि त्यांचं जीवन सुकर केलेलं आहे. मानवाला आपल्या परिस्थितीनुसार आपली सर्व तत्त्व तशीच ठेवून कालानुरूप बदल करावे लागतात. आणि हे जे काही अनुभव आपल्याला येतात ते श्रीरामाने जगून दाखवलेलं आहे. स्त्रियांच्याबद्दल विचार मांडताना एक गोष्ट नक्की लक्षात येते की श्रीरामाने प्रत्येक वेळेला परिस्थितीमध्ये तत्त्व सोडलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा योग्य तो निर्णय घेतलेला आहे. तत्त्व कायम ठेवून योग्य तो निर्णय घेतलेला आहे. बरोबर, म्हणजे तत्वाशी ते प्रामाणिक कायम राहिलेले आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे जसं आता उदाहरण बघितलं की कैकेयी मातेवर त्यांनी अजिबात राग ठेवलेला नाहीये, तिला लगेच माफ केलेलं आहे. अहल्येचं उदाहरण बघितलं, तिला सुधारण्याची संधी दिलेली आहे. म्हणजे ह्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांनी जे निर्णय घेतलेले ते अचूक घेतलेले आहेत. आता आताताई असणाऱ्या त्राटिकेचा त्यांनी वध केला ही त्या वेळच्या काळाची गरज होती. या विविध भूमिकांमधनं जाताना स्त्रियांविषयीचा त्यांच्या मनातला आदर आपल्या लक्षात येतो, पण वर्तन करताना मात्र विवेकाधिष्ठित निर्णय त्यांनी घेतलेले पाहायला मिळतात. स्त्रियांविषयी आदर असला तरी देखील वेळ प्रसंगी त्यांच्या बाबतीत त्यांनी कठोर निर्णय पण घेतलेले आपण बघतो. कर्तव्यनिष्ठ रामाने राजाचं कर्तव्य पार पाडताना आपल्या पत्नीविषयी देखील कठोर निर्णय घेतलेला दिसतो. कर्तव्य आणि भावना यामध्ये कर्तव्याला प्रथम स्थान असल्यामुळे रामाने सीतेचा त्याग केला. म्हणजे राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला हे आपल्याला पाहायला मिळतं. असे खरे श्रीराम आणि श्रीकृष्ण दोघेही स्वधर्म कर्म करण्यामध्ये कर्तव्य तत्पर होते असं म्हणायला हरकत नाही. आता श्रीरामाच्या मानवी आणि कृष्णाच्या दैवी बाललीला आपण सुरुवातीला पाहिल्या. व्यक्तिगत त्याग जो आहे तो त्यांनी केलेला बघितला. पारिवारिक शिस्त म्हणजे काय हे आपल्याला रामाच्या पवित्र जीवनामधनं पाहायला मिळतं. कौटुंबिक जीवनाचा तर तो आदर्शच आहे, आदर्शांचा आदर्श राम असं म्हटलं जातं. आणि कृष्ण जर बघितला तर समाज मनामध्ये आपलं स्थान निर्माण करून समाजाला कसं बदलवता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आहे. त्यामुळे दोघांचीही गरज आपल्याला आपलं आयुष्य घडवण्यासाठी उपयोगी पडते. आज त्यांच्या तारुण्यातला पराक्रम आणि विवाहाचा आपण आढावा घेतला आणि तो घेताना त्यांच्यातली कर्तृत्व, त्यांच्यातला नीती या सगळ्याचाही थोडक्यामध्ये विचार आपण केला. रणछोड दास म्हणून घेताना कृष्णाला कधी वाईट वाटलं नाही, उलट तेच त्याचं भूषण पण ठरलं. सुग्रीव पत्नी रुमाला अंतःपुरात ठेवणाऱ्या वालीला ठार मारताना श्रीराम सुद्धा डगमगला नाही. त्याची स्त्रियाबद्दलची आदराची आणि कर्तव्याची भावना आजच्या समाजाच्या दृष्टीने आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे आणि उपयुक्त सुद्धा आहे. आपापली कर्तव्य निष्काम बुद्धीने पार पाडणं आणि ते करत असताना
आपल्या पराक्रमावर विश्वास ठेवणारी ही माणसं आहेत. अशी ही दोन व्यक्तिमत्व आहेत. वालीला पराभूत करताना श्रीरामांना प्रथम अपयश आलेलं आहे, तर कृष्णाला सुद्धा युद्धातून पळून जावं लागलंय. म्हणजे अपयश आलं म्हणून खचून न जाता पुन्हा यशाकडे घोडदौड करता येते, त्या दिशेने आपल्याला जाता येतं. अपयश हीच यशाची पहिली पायरी वगैरे आपण नेहमी म्हणतो, ते प्रत्यक्ष जगून आपल्याला यांच्याकडनं त्यांनी दाखवून दिलं आहे. आणि ते आपल्याला निश्चितपणे शिकता येण्यासारखं आहे. कारण थोडंसं जरी अपयश आलं की आपण लगेच खचून जातो. असं खचून जाता कामा नये, हा विचार आपल्याला इथे दिसतो. या दोघांच्या विवाहातलं साम्य जर बघितलं तर दोघंही विवाहित आहेत. दोघांचंही आपल्या पत्नींवरती अनेक नितांत असं प्रेम आहे. पण कौटुंबिक जीवनामध्ये ते दोघंही आसक्त राहिलेले नाहीत. आसक्ती हा परमार्थातला मोठा अडसर समजला जातो आणि संत हे आपल्याला नेहमी सांगतात. पण कौटुंबिक जीवनात अनासक्त राहून तो कौटुंबिक जीवाचा आनंद लुटायचा असतो. हा जो दोघांचा गुण आहे ना, तो खरंच घेण्यासारखा आहे. म्हणून कौटुंबिक जीवनात अनासक्ती हा दोघांचा महत्त्वाचा गुण आज आपण बघितला. याशिवाय कर्तव्य तत्परता, मोठ्यांचा आदर करणे असे अनेक गुण त्यांचे आहेत. त्यातले काही गुण आज आपण बघितले, पण उद्या पण थोडे गुण पाहायचे आहेत बरं का माधवीताई. आणि त्यांच्या नीतीचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. आणि अशा ह्या गोष्टी आपण अनुक्रमाने म्हणा किंवा एक 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 पुढे पुढे नेत आपण त्यांचं चरित्रसुद्धा पाहतोय. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाची आता सांगता करायची वेळ आलेली आहे. आणि त्याप्रमाणे आज नेहमीप्रमाणे म्हणजे कालही वर्षा अनघा शहा हिने गाणं म्हटलं त्याप्रमाणे वर्षा जोगळेकर आज इथे उपस्थित आहेत. त्या एक कृष्णाचं भक्तिगीत गाणार आहेत आणि या कार्यक्रमाची सांगता करतील. मी त्यांना भक्तिगीत गाण्याची विनंती करते. वर्षा जोगळेकर. एक मिनिट वर्षा. आधीच तुझे आभार मानते, कारण आता यानंतर तू गाणं म्हटलं की आपली मीटिंग संपणार आहे वेळेच्या ह्याच्यानुसार. तर तू म्हणायला हरकत नाही. धन्यवाद. कृष्ण गाथा एक गाणे जाणते ही वैखरी, एक तारी सूर जाणे श्री हरी जय श्री हरी. एक तारी सूर जाणे श्री हरी जय श्री हरी. तारिलेसी तो कन्हैया, तारिलेसी तो कन्हैया, दीनवाणे बापुडे मीन मीरा याहुनी भाव भोळे भाबडे.
दे सहारा दे निवारा आ, या भवाच्या संगरी एक तारी सूर जाणे श्री हरी जय श्री हरी श्री हरी जय श्री हरी गोपाल गोपाल श्री महाराज की जय. जय. उद्या याच वेळेला आपण सर्वजण भेटू. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. धन्यवाद.